देता काहीची न घेती, देता काहीची न घेती, संत उदासीन चित्ती, त्रैलोकीचा मानधन, नावडी तया देवावी, नाही आस्था देहावरी, आशा तृष्णा कैची उरी, त्रैलोकीचा मानधन, नावडी तया देवावी. निळा म्हणे ते देवची झाले, निळा म्हणे ते देवची झाले, कल्प कल्पांती संचले, त्रैलोकीचा मानधन, नावडी तया देवावी. श्री संतांची या माता चरणावरी, माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, अष्टांग हे करी दंडवत, अष्टांग हे करी दंडवत, अष्टांग हे करी विश्रांती पावलो सांभाळा उठा, विश्रांती पावलो सांभाळा, चरण सरोजम संद्रणीलंबुदगम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरं कैंज नेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलै चिंतयामि. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. ओम नमो शिवाय आदी, ओम नमो शिवाय आदी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मंदी, त्यांची चरणारी नुवंदिरी. शिवनाम शीतळमुखी सेविपा, कापडियारी मस्तकही पायावरी. या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला. देता काहीची न घेती, संत उदासीन चित्ती, त्रैलोकीचा मानधन, नावडी तया देवावी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे कृपांकित शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील चारचरणाचा आहे आणि अभंगाद्वारे श्री संत निळोबाराय संतांची बाह्य आणि अंतर्लक्षणं या अभंगामध्ये सांगत आहेत.
निळोबाराय जे कोणीही काहीही दिल्यानंतर घेत नाहीत ते संत. असं संतांचं एक बाह्य लक्षण. का घेत नाहीत ते अंतर्लक्षणाने सूचित करत आहेत. संत उदासीन चित्ती, जे चित्तामध्ये उदास असतात हे संतांचं अंतर्लक्षण आहे. ज्यांना धन आणि मान इहलोकातील नव्हे त्रैलोकीचा मान आणि धन मिळाल्यानंतर सुद्धा ज्यांना आवडत नाही ते संत. मग ज्यांच्या आवडीचा विषय काय आहे? ज्यांच्या आवडीचा विषय केवळ देव आहे हे संतांचं अंतर्लक्षण आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण सांगितलं गेलं. ज्यांना स्वतःच्या देहाबद्दलची सुद्धा आस्था नाही आस्था देहावरी, त्यांच्या ठिकाणी आशा कुठली घेऊन बसलात? आशा तृष्णा कैची उरी. या बाह्य आणि अंतर्लक्षणाने युक्त असणारे संत, ते संत आणि देव यांची एकता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निळोबाला सांगू लागलेत. निळा म्हणे ती देवची झाली कल्पकल्पांती संचली, त्रैलोकीचा मानधन नावडी तया देवावीन. अशा अर्थाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने समृद्ध असणाऱ्या संत महंतांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये भगवत कृपेने संत आशीर्वादाने सर्व हरिभक्तीपरायण मंडळींच्या, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने ही भगत सेवा, संत सेवा गेली काही दिवसापासून, काही वर्षांपासून चालू आहे. आज भारतवर्षामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवजींची उपासना सर्वत्र चालू आहे. त्या नियमास अनुसरून आपल्याही संत महंतांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अर्थात केकरजवळा या गावी ही भगवत सेवा मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने चालू आहे. आवर्जून बोलावं असं वाटतं. आपल्या गावामध्ये सेवा करत असताना मला आपल्यासारख्या श्रोत्यांच्या समोर चिंतन करत असताना एक समाधान प्राप्त होतं. कारण हा श्रोता जरी खेड्यागावामध्ये राहत असतील ही मंडळी, तरी सुद्धा आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमादरणीय वेदांताचार्य विठ्ठल महाराज वमनवारकर गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि परमार्थामध्ये खर्च करत आहोत. हे खऱ्या अर्थाने गुरुजींचे
खूप मोठे उपकार आहेत आपल्या गावावर. कोण जाणे आपण कोणतं पुण्य केलं होतं, कोण जाणे, की त्यामुळे असे महात्म्य आपल्या गावामध्ये आपणहून राहण्याची इच्छा करतात आणि राहतात. आणि आपण सुद्धा त्यांना आदरपूर्वक सन्मानाने त्यांची सेवा करता त्यांच्या मुखारविंदातून आपण वेदांत शास्त्राचं श्रवण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने डोळस आहात आणि आपल्यासारख्यांच्या समोर हा सेवा करण्याचा सुयोग पुन्हा पुन्हा प्राप्त होतो आहे. याचं कारण प्रेम आहे, प्रेम आहे. आमचे हरिभक्तीपरायण कारभारी महाराजांचा फोन आल्यानंतर म्हटलं, कारभारी महाराज, आत्ताच मागच्या महिन्यामध्ये सेवा करून आलो आणि तुम्ही म्हणत आहात, पण ही तारीख तर नाही ना बसत. कोणती बसते? मग आजची तारीख, ही तारीख योगायोगाने रिकामी आहे. ते म्हणाले, मी बदल करतो. म्हटलं, माझी विनंती आहे, आपण कोणत्याही महाराजांच्या तारखेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका. नाही म्हटले, आमचे गुरु महाराज आणि नक्कीच आमची विनंती ऐकतील, मान्य करतील. म्हणून त्यांनी गुरु महाराजांना फोन केला आणि त्यांनी मान्य केलं आणि मान्य केल्यामुळे आपल्यासमोर सेवेसाठी इथं उपस्थित राहतात. सज्जनांनो, ज्याप्रमाणे प्रापंचिक वैभव या गावाचं आहे, त्याचप्रमाणे पारमार्थिक वैभवांनी सुद्धा हे गाव समृद्ध असं आहे. या गावामध्ये विचारसागरासारखे पाठ चालतात, वेदांत ग्रंथाचे पाठ चालतात, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी प्रवचन. जर आमची आळंदी पंढरी सोडली तर असं वाटत नाही की खेडेगावामध्ये विचारसागराचे पाठ चालत असतील म्हणून. रामेश्वर महाराज, कारभारी महाराज, एक गौरवपूर्वक आपल्या गावाचा नामनिर्देश मी अनेक ठिकाणी सेवेच्या माध्यमातून आणि प्रसंगोपात केलेला आहे. पण वस्तुस्थिती ही नाकारता येणारी नाही. आपण सर्व वेळ देऊन खऱ्या अर्थाने परमार्थ साधना कशा प्रकारची करावी आणि कशी करावी ही आपण हरिभक्तीपरायण परमादरणीय गुरुवर्य विठ्ठल महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपली परमार्थाची वाटचाल आहे. तरी अधिक बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. सध्या भगवान शिवजींची उपासना सर्वत्र चालू आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने ही सेवा आहे. आपल्या संप्रदायामध्ये भगवान विष्णू परमात्मा आणि भगवान शिवजी हे दोन नाहीत. दिसण्यामध्ये दोन दिसत असतील पण असण्यामध्ये एक रूप आहेत. संतांनी या संबंधाने चिंतन केलं आपल्याला दिसून येत आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी. अर्थात भगवान शंकर परमात्मा आणि भगवान विष्णू परमात्मा हे उभय रूपाने एक आहेत. म्हणून भगवान विष्णूची उपासना आणि भगवान शिवजीची उपासना ही आपण समान भावनेने करतो. एवढंच नव्हे तर भगवान पांडुरंग परमात्म्याने आपल्या मस्तकावर भगवान शिवजींना धारण केलेलं आहे असं आपण भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पाहतो आहोत. म्हणजे भगवान
विष्णू परमात्म्याला भगवान शिवजी किती प्रिय आहेत हे यावरून आपल्या लक्षात येण्यासारखं आहे की भगवान शिवजींना भगवान पांडुरंगाने धारण केलं आपल्या मस्तकावर. याकरिता या दोन्हीमध्ये भेद नाही, अभेद रूपाने आपण त्यांची उपासना करत आहोत. आणि अशी भगवान शिवजींची उपासना करत असताना आता प्रत्येक गावामध्ये भगवान शिवजींची मंदिरं झाली. अलीकडच्या काळामध्ये जिथे जिथे नव्हती तिथे तिथे झाली. काही काही गावामध्ये 2-2 मंदिरं झाली, पण झाली. ती भगवान शिवजींची उपासना करत असताना आपल्या समोर एक उपासनेसाठी म्हणून लिंग प्रतिमा असते. त्या लिंगाची आपण पूजा करतो, ध्यान करतो, उपासना करतो. त्या लिंगामध्ये एक रसलिंग आहे, एक बाणलिंग आहे, एक सुवर्णलिंग आहे आणि एक शिलालिंग आहे. रसलिंगाची उपासना ब्राह्मण मंडळी करतात आणि करावी. बाणलिंगाची उपासना क्षत्रियांनी केल्यानंतर त्यांना राज ऐश्वर्य प्राप्त होतं. सुवर्णलिंगाची उपासना वैश्य मंडळीने केल्यानंतर त्यांना संसारामध्ये विपुल धनधान्य संपत्ती प्राप्त होते. आणि पाषाण लिंगाची उपासना केल्यानंतर सुख शांती लाभते. त्याचबरोबर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या उपासनेमध्ये आपण उभा गंध लावतो, तर भगवान शिवजींची उपासना करत असताना आपण आडवा गंध लावतो. आडवा गंध लावत असताना तो आडवा गंध भगवान विष्णूच्या प्रित्यर्थ आपण गोपीचंदनाचा गंध लावतो, पण भगवान शिवजीच्या प्रित्यर्थ आपण माऊली भस्म लावतो. त्या भस्मामध्ये 3 प्रकार आहेत. एक लोकाग्नी जनित भस्म, एक वेदाग्नी जनित भस्म आणि एक शिवाग्नी जनित भस्म. लोकाग्नी जनित भस्म आपण आपल्या घरी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या वाळवून तयार झाल्यानंतर त्या पेटवणं आणि त्या विजल्यानंतर त्याची होणारी राख लोकाग्निजनित भस्म. वेदाग्निजनित भस्म हे कुठे यज्ञ वगैरे चालू असेल तर त्या यज्ञ कुंडातील राख हे वेदाग्निजनित भस्म. आणि शिवाग्निजनित भस्म बेलाची लाकडे पेटवावीत आणि पेटविल्यानंतर ती जाळ धरून जळू लागल्यानंतर त्याच्यामध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, पळस, बोर, वड, पिंपळ आणि शमी यांची काष्ट टाकावीत आणि ती सर्व जळून पूर्ण झाल्यानंतर ती जी राख असेल त्या राखेला भस्म असं म्हणतात, पण ते शिवाग्निजनित भस्म आहे. अधिकची माहिती मला देण्याची गरज नाही, इथं शिवपुराण चालू आहे. आपण महाराजांकडून कदाचित या गोष्टीच्या संबंधाने ऐकलंही असेल, पण प्रसंगोपात वक्त्याचं कर्तव्य म्हणून या गोष्टी 1-2 मिनिटांमध्ये आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. विठाला
असतो की भागवतकार कथाकार खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत कारभारी महाराज, कारण त्यांना कथेसाठी 7 दिवस असतात आणि दररोज 4 तास असतात, दररोज 4 तास आणि 7 दिवस. त्या तुलनेमध्ये कीर्तनकार बुवाला फक्त 1 दिवस आणि एका दिवसामध्ये फक्त 2 तास, आणि त्या 2 तासामध्ये 1 तासही आमच्या भावकीने वाटून घेतलेला असतो. बुवाला किती राहतो? म्हणून त्या 1 तासामध्ये काय सांगावं काय सोडावं म्हणून कुठंतरी टेकायचं कुठंतरी उचलायचं असं करावं. पण आपण सर्व समजून घेणारे आहेत. चला, भगवान शिवजींची उपासना आपण श्रद्धेने करत आहात. आपणा सर्वांना अशाच प्रकारची उपासना सर्वांकडून घडो आणि भगवान परमात्मा आपल्या उपासनेने संतुष्ट होत आपलं कल्याण हो. चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत निळोबारायांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा आहे. देता काही चिन्ह घेती, देता काही चिन्ह घेती, संत उदासीन चित्ती. या अभंगामध्ये श्री संत निळोबारायांनी संतांची बाह्य आणि अंतर्लक्षण निर्दुष्टपणे सांगितलेली आहेत. निर्दुष्टपणे त्याचं कारण आहे, लक्षण सांगत असताना किंवा लक्षण करत असताना त्या लक्षणाची अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे 3 प्रकारचे दोष लक्षणामध्ये येण्याची शक्यता असते. लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेले लक्षण कमी पडणे, अव्याप्ती हा दोष. लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लक्षणाची अतिव्याप्ती, इतरत्र होणे, जरा मदत करत जा, अतिव्याप्ती हा दोष. आणि लक्ष्याच्या सिद्धीसाठी केलेलं लक्षण लक्ष्याच्या ठिकाणी कधीच न संभवणे, याला असंभव दोष म्हणतात. आणि या 3 दोषांनी रहित असणारं जे लक्षण ते निर्दुष्ट लक्षण. संत वाङ्मयामध्ये संतांनी केलेली लक्षणं ही निर्दुष्ट स्वरूपाची आहेत आणि असतात. त्यामध्ये एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. हा अभंग एवढा सुंदर आहे, या अभंगाची बैठक एवढी खास आहे, अशा स्वरूपाची बैठक इतर अभंगाची आहे असं आपणाला दिसून येणार नाही. कसं ते पहा, काही अभंगामध्ये अंतर्लक्षण बाह्य लक्षण सांगितले गेली. एकाच अभंगामध्ये उदाहरणार्थ ऐका, झुंजारती विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासी. या 2 चरणामध्ये अंतर्लक्षण. ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभे माळ, कापिजी कळिकाल तया भिनी, हे बाह्य लक्षण. तुका म्हणे शंखचक्राची शृंगार, नामामृतसार मुखा माझी. काही अभंगामध्ये केवळ अंतर्लक्षण सांगितल्या गेली. आम्हा सोयरी हरिजन, जनी भाग्य निकिंचन, ज्यांच्या धैर्य नाही भंग, भाव एक विधरंग, भूक तहान चित्ते सदा देव आठविती, तुका मने धन ज्यांचे निज नारायण. या अभंगामध्ये फक्त अंतर्लक्षण सांगितले गेले. पण चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग असा आहे की अभंगाच्या पूर्वार्धामध्ये बाह्य लक्षण आणि उत्तरार्धामध्ये अंतर्लक्षण. अभंगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या
तीन चरणाच्या पूर्वार्धामध्ये बाह्य लक्षण आणि अभंगाच्या तीनही चरणाच्या उत्तरार्धामध्ये अंतर्लक्षण अशा स्वरूपाचा अभंग एखादाच संत वाङ्मयामध्ये दिसून येतो. आणि म्हणून या अभंगाला फार महत्त्व दिलं जातं. विठ्ठला एक बाह्य लक्षण आणि एक अंतर्लक्षण. बाह्य लक्षण म्हणजे काय? ऐका जरा. आपल्या स्थूल शरीरावर धारण केलेली चिन्ह समाजाला बाहेरून दिसतात ती बाह्य लक्षणं, आणि आपल्या अंतःकरणाने जी लक्षणं धारण केली आहेत ती अंतर्लक्षणं. आतमध्ये असणारं जे करण त्या करणाने जी धारण केली आहेत ती अंतर्लक्षणं. येणेप्रमाणे पण अंतर्लक्षणाच्या सापेक्ष बाह्य लक्षणाला तेवढं मूल्य नाही. केवढं मूल्य नाही? अंतर्लक्षणा एवढं मूल्य नाही. ज्ञानोबा बोलतात ते ऐका. एखाद्या व्यक्तीला भूक लागल्यानंतर बासुंदीचा लेप पोटावर दिल्याने ज्याप्रमाणे भूक भागत नाही, जरा माफी मागून बोलतो, त्याप्रमाणे केवळ माळा गळ्यामध्ये घालून आणि कपाळाला गंध लावून उद्धार होत नाही. मग त्याचं कारण आहे, उद्धार हा मनाचा होत असतो, स्थूल शरीराचा नाही. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यं मुक्ते निर्विषयं मनः. मोक्षात्मा बंधन सुख समाधान इच्छाते. 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 मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्षात्मा बंधन सुख समाधान इच्छाते. मन करा सर्व सिद्धी ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, जबरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची यया साधना भजावे लागी. अर्थात उद्धार हा मनाचा होत असतो, म्हणून बाह्य चिन्ह अंगावर धारण करणं पण हे व्यर्थ नाही. ऐका. जगद्गुरु तुकोबारा बोलतात, कापिजी कळी काळ तया भीनी. ही बाह्य लक्षणं जरी आपण अंगावर धारण केली तरी सुद्धा ती निष्फल नाहीत. निष्फल नाहीत ती. ऐका. आपण ऐकून असाल, समाजामध्ये काही आस्तिक समाज आहे, काही नास्तिक समाज आहे. ही पूर्वीपासूनच चालत आलेले. ज्याप्रमाणे रात्र आहे आणि दिवस आहे त्याप्रमाणे सज्जन आहेत, दुर्जन आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, साव आहेत, चोर आहेत. एक चोरी करणारा
चोरी करणं पाप आहे, पण एक चोरी करणारा मनुष्य तो सतत सतत चोरी करायचा, त्याचं लक्ष चोरीवर असायचं. कीर्तनाला जरी आला का तरी त्याचं लक्ष कीर्तनावर नसायचं. कारभारी महाराज त्याचं लक्ष बुटा चपलावर असायचं. म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर मग आमच्या लक्षात आलं आम्ही जी बुटा चपला आम्ही गाडीच्या बाहेर काढतच नाही. पायाला माती लागली तरी हरकत नाही, पण असला चोऱ्या करणारा चोर आता सवय लागलेली, अख्खं आयुष्य त्याचं चोरीमध्ये गेलं. उन्हाळ्याचे दिवस आणि एका गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असा एक आंबा होता की तो आंबा एवढा गोड होता की त्या आंब्याला आंबे लागले आणि मोठे होऊ लागले तेव्हापासून गावातील आणि परगावातील लोक सुद्धा त्या शेतकऱ्याकडे येऊन ते आंब्यासाठी म्हणून पैसे ॲडव्हान्स मध्ये देत. तो इमानदार होता. प्रत्येक गिरायकाचे त्याने 1 किलोचेच पैसे घ्यायचे. एखादा जर म्हणला का 2 किलो, नाही, सगळ्यांना 1-1 किलो देणार. आणि त्याच्या लक्षात असायचं आपल्या आंब्याला 2 क्विंटल आंबे होणार आहेत. 2 क्विंटल आंबे होणार आहेत. त्यापैकी 10-5 किलो आंबे आपल्या घरच्यासाठी ठेवून मग बाकीच्या लोकांची ते यादी करत असत. करता करता ती यादी 1 क्विंटल 90 किलो पर्यंत गेली. त्याने रेग ओढली, आता बस. त्याच्यानंतर हा ग्रस्त आला. कोण? चोर. पाटील, मला 1 किलो आंबे. पाटील म्हणाले, रावसाहेब, आंब्याची बुकिंग पूर्ण झाली आहे, आता नाही. 1 किलोची करा कोसाईस. नाही, होत नाही. तो सत्यवादी होता. शेवटी त्याने पैसे घेतले नाहीत ॲडव्हान्स मध्ये. चोराला राग आला आणि चोर मनात म्हणाला, तुम्हाला माहित नसेल पण मी सुद्धा नुसता चोर नाही, अट्टल चोर. ठीक आहे म्हटलं, बघू. लक्ष ठेवत होता तो. आणि त्या धन्याने आंब्याचं राखण करण्यासाठी इमानदार करणारा ठेवला होता. राखणदार ठेवला होता, तो इमानदार होता. दिवस मावळल्यानंतर, अंधार पडल्यानंतर त्याने घरी यावं आणि दिवस निघायच्या अगोदर आंब्याखाली जाऊन बसावं, असा राखण करणारा. पण हा जो चोर होता का, तो त्याला विचारायचा, आला का पाडाला? त्याने सांगितलं नाही. आला का पाडाला? नाही. रोज विचारायचा. एक दिवस त्याने सांगितलं, हो, आता आंबा पाडाला आला. बरोबर. हा आला घरी आणि हा गेला आंब्याच्या शेतात. वर चढला, पिशवी घेऊन गेला. चांगले 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 आंबे पिशवीत भरले रात्रीला. आणि पैसे देऊन मिळत नाहीत ना, मग चोरी करून मिळवले. पण त्या आंब्याची पिशवी घेऊन उतरत असताना त्याचा तोल गेला. आंब्याची पिशवी पडली आणि पिशवी सोबत हा पडला, मानावर पडला आणि तिथंच प्राण गेला. त्याला नेण्यासाठी कोण येतील सांगा मला? त्याला नेण्यासाठी कोण येतील सांगा मला? यमदूत की विष्णुदूत की शिवदूत? यमदूत आले. त्या पाठोपाठ विष्णुदूत आले. यमदूत विष्णुदूतांना विचारू लागले, कोणीकडे आलात? काही कीर्तनाचा कार्यक्रम होता कुठं? ते म्हणाले, नाही, यांना नेण्यासाठी. कोणाला? यांना. विष्णुदूत असं म्हणाल्यानंतर यमदूत म्हणाले, नाही, हे गिऱ्हाईक आमचं आहे.
विष्णुदूत म्हणाले हे गिराईक आमचं आहे. अहो नाही हो, हे गिराईक आमचं आहे. तेव्हा विष्णुदूत म्हणाले ते गिराईक आजपर्यंत तुमचं होतं, पण ऐन वेळेला त्यांनी पक्ष बदललाय, ते आता आमच्या पक्षात आलंय. हे पक्षांतर करण्याची पद्धती पूर्वीच आहे, ही काही नवीन नाही, तसं काही समजू नका. इथं कोणी पक्षांतर केलं असेल तर त्यांना सोडून, त्या पक्षापेक्षाचा काही संबंध नाही आपला. आपल्यापुरतं आपण विष्णुदूत म्हणाले ते आतापर्यंत तुमचे होते पण आज आमचे झालेत. त्या दोघांचा तंटा चित्रगुप्ताकडे. चला बर, चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर चित्रगुप्ताने त्यांचं दप्तर काढलं. सर्व पाप 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 पाप. बघा बघा बघा, कोण म्हणतंय? यमदूत विष्णुदूतांना म्हणाले बघा हे गिराईक आमचं आहे, हे गिराईक आमचं आहे. तेव्हा विष्णुदूत यमदूतांना म्हणाले आता तोफा वाजू नका, जरा थांबा, एक पेटी फोटायची राहिली. शेवटच्या क्षणाला, मरण्याच्या वेळेला चोरी करण्यासाठी आंब्यावर गेला. आंब्याची पिशवी घेऊन उतरत असताना तोल गेला, पडला, मेला. पण ज्या पडत असताना तो ज्या झाडावर पडून मेला, त्या आंब्याच्या झाडाखाली तुळशीची झाडं होती, त्या तुळशीच्या झाडावर पडला आणि मेला. चित्रगुप्ताने सांगितलं मरत असताना तुळशीच्या झाडावर पडून मेल्यामुळे तो जन्मभर केलेल्या पापातून मुक्त झाला आणि पुण्यवान झाला. सज्जनांनो, जरा कल्पना करा, आयुष्यभर पाप करून मरणाच्या वेळेला तुळशीच्या झाडावर पडून मेल्यानंतर जर तो पापमुक्त होत असेल, तर आयुष्यभर ज्याने श्रद्धापूर्वक तुळशीची माळा गळ्यामध्ये घातली त्याच्यासाठी काय होत असेल, त्याचं काय होत असेल ते मला नाही कळत. पण एकनाथ महाराज बोलतात ते ऐका. तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ, होता एकची स्नान, कोटी तीर्थाची मार्जन. आता ऐका, जर तुळशीची माळा गळ्यामध्ये घातल्यानंतर किंवा तुळशीच्या झाडावर पडून जर तो निष्पाप होत असेल, या केवळ बाह्य लक्षणाला जर एवढं महत्व असेल तर अंतर्लक्षणाला किती. आणि यासाठी संतांची अंतर्लक्षणं आणि संतांची बाह्य लक्षणं दोन्ही लक्षणं महत्वाची आहेत. याकरिता संतांच्या दोन्ही लक्षणांचा समाजाला बोध व्हावा या अपेक्षेने संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये संतांची दोन्ही प्रकारची लक्षणं सांगितल्या गेली. त्यामध्ये विशेषत्वाने श्री संत निळोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक बाह्य लक्षण आणि अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक अंतर्लक्षण सांगितलं गेलं, ते विशेषत्वाने दिसून येत आहे. देता काहीच न घेती, देता काहीच न घेती, देता काहीच न घेती, देता काहीच न घेती राम, देता काहीच न घेती, देता काहीच न घेती, देता काहीच न घेती.
काहीची न घेती दिल्यानंतर समाजाने म्हणा देवाने म्हणा देता काहीची न घेती, जे दिल्यानंतरही घेत नाहीत ते संत आहेत. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. जरा माफी मागून बोलतो बरोबर. एक समाज आहे दिल्यानंतर आणि कोणीही आणि काहीही दिलं तरी घेत नाही ते संत आहेत. आमच्या जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना दिला तरी पण तो नाही त्याचा स्वीकार केला. एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे समाज देईल ते घेतात. समाज देईल ते घेतात. आणि एक वर्ग असा आहे समाजाने दिल्यानंतर कमी वाटलं तर मागून घेतात. म्हणून म्हटलं माफी मागून बोलतो. तसा काही माझा उद्देश नाही. बरं चला. देता काहीच न घेती. साहजिकच आहे प्रापंचिक जीवनामध्ये सर्व दिवस सारखे नसतात. करता करता काही दुष्काळाचे दिवस आपण अनुभवलेले आहेत. 72 सारख्या दुष्काळाचे दिवस आपण अनुभवलेले आहेत. फार हाल झाले समाजाचे 72च्या दुष्काळामध्ये. असा दुष्काळ पडला आणि ज्वारी 5 खंड्या झाली. असं बोलणं कळतंय ना आपल्याला. हे आजच्या पोरांना नाही कळणार ते खंड्या म्हणजे. म्हणते ना हा खंड्या काय बोलतो की. 5 खंड्या झाली. कुटुंबामध्ये 10-12 माणसं आहेत. 1-2 नोकर आहेत. जनावर आहेत. हा जो कारभारी मुलगा आहे हा चिंता करू लागला. सारखा चिंता करू लागला. 2 भाकरीहून तो 1 भाकरीवर आला. आईच्या लक्षात आलं. आईने एक दिवस जेवण करत असताना 1च भाकरी खाल्ल्यानंतर त्याला विचारलं, रामा तुझी तब्येत जरा बारीक दिसते, काय विचार काय तुझ्या डोक्यामध्ये? काही नाही, खरं सांग, खरं सांग नेमकं. तो म्हणाला, अगं आई या संसाराचा भार आहे माझ्या डोक्यावर. ज्वारी एवढ्या एवढ्या खंड्या झाली आहे, एवढी लागणार आहे वर्षभरामध्ये. वर्षभरामध्ये लागणारी ज्वारी झालेली नाही, तेव्हा ही ज्वारी फक्त 7 महिने पुरणारी आहे. 5 महिन्याचं कसं? 5 महिन्याचं कसं कुटुंबाचं? ही चिंता आहे. आईच्या लक्षात आलं. काय करू सांग मग. आई विचारवंत होती. आईने आपल्या रामाला सांगितलं, रामा एक काम कर वागा. काय आई? आता किती वाजलेत? आई दुपार झाली आहे. बरं जेवण कर आता. त्या गोदावरीच्या काठावर एक महात्मे आहेत. 1-2 झोपडी घालून बसलेले आहेत. त्यांच्या दर्शनाला जा. पण नियम असा आहे, गुरूंच्या राजाच्या दर्शनाला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. संतांच्या दर्शनाला रिक्त पानीर्न गच्छेत राजानाम देवताम गुरुम. ठीक आहे ठीक आहे आई, हा शिदा घेऊन जा. 1 किलो गव्हाचं पीठ, वंजळभर डाळ, त्या तुलनेमध्ये तेल, गुळाचा खडा, तांदूळ वेगवेगळे बांधले पिशवीत दिलं. हं जा, महाराजांच्या समोर ठेव आणि दर्शन घे. ठीक आहे. हा तिथं जाईपर्यंत महाराजांचं दुपारचं जेवण उरकलेलं होतं आणि महाराज जेवण करून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिंतन करत बसले होते. रामकृष्ण हरी असं नाम उच्चार याच्या कानावर पडला आणि
झोपडीच्या दाराला उभा राहिला. महाराज, मी रामा आलेलो आहे, आतमध्ये येण्याची परवानगी? या या. ही पिशवी ठेवली, दर्शन घेतलं. मी अमक्या अमक्याचा आहे, परिचय दिला. ठीक आहे ठीक आहे. पिशवीमध्ये काय? आईने शिदा दिलाय. रिकाम्या हाताने जाऊ नको म्हणाली आई, म्हणून आईची आज्ञा म्हणून आईने दिलेला शिदा आहे. शिदा पाठीमागे त्या झोपडीमध्ये पाठीमागे त्यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांना हाक मारली, ओ. त्यांनी म्हटलं, का ओ? हा शिदा आणलेला आहे, शिदा यांनी, रामाने शिदा आणलेला आहे, एवढा ठेवा. आतून आवाज आला की आपलं दुपारचं भागलेलं आहे, आता शिद्याची गरज नाही. लक्षात आलंय? दुपारचं भागलेलं आहे, शिद्याची गरज नाही. रामा, हा शिदा घेऊन जा परत. रामाला आईने सांगितलं होतं महाराजांना विचार म्हणून की 7 महिन्याचं धान्य पिकलंय, 5 महिन्याचं कमी, त्याच्यासाठी काय करू, असं विचार महाराजांना. रामाला महाराजांना विचारण्याचं कामच पडलं नाही. रामाचे डोळेच उघडले. 7 महिन्याचं धान्य देवाने दिलं तर 5 महिन्याची चिंता मी करतो. हे महात्मे आणि आई साहेब दुपारचं भागलं तर संध्याकाळची चिंता करत नाहीत का म्हणून? आमचे निळोबारा बोलतात, संत उदासीन चित्ती. संत खऱ्या अर्थाने चित्तामध्ये उदास असतात. आता आमचं सांगू बोलोकांचं, हे वाघाने हे समोर लावून ठेवले, जरा अडचण झाली आहे. माऊलीजी, तुमच्याकडे जर जेवायला आलो आम्ही तर तुम्ही जर फारच आग्रह करू लागलात आणि गुलाबजामुन जर बनविलेले असतील तर फारच आग्रह करू लागलात, आमचं पोट भरलं आणि तरी पण आग्रहच करू लागलात, आम्ही म्हणतो माऊली एवढा आग्रह करू नका, डबा भरून द्या. ही आसक्ती आहे, आसक्ती. संत उदासीन चित्ती. संत चित्तामध्ये उदास असतात आणि म्हणून ते कोणाचंही काहीही दिलं तरी घेत नाहीत. इथपर्यंत ठीक आहे, पण काय काय देतात, कोण आणि काय देतात, जर अंतर्मुख होऊन विचार करा. आपला आयुष्याचा प्रत्येक क्षण धन आणि मान मिळविण्यामध्ये खर्च होतोय. जरा अंतर्परीक्षण करा. आपला रोज आयुष्याचा प्रत्येक क्षण धन आणि मान मिळविण्यामध्ये खर्च होतोय. पण ज्यांना धन आणि मान मिळाल्यानंतर तो घेत नाहीत आणि धन आणि मान आवडत नाही, हे संतांचं एक दुसरं लक्षण अभंगाच्या
त्रैलोकीचा मान नावडी, त्रैलोकीचं धन नावडी, देवावीन नावडी, अर्थात देव आवडे. मनामध्ये 3 प्रकार आहेत. एक जनमान, एक देवमान आणि एक संतमान. खरं तर मानासाठीच माणसं मानापुढं करतात. मानासाठी माणसं मानापुढं करतात. इथं हार घालू लागले का? कोणीतरी फोटो काढून घेतं. कारभारी महाराज कोणीतरी फोटो काढून घेतं आणि तो फोटोला म्हणतो थांबा थांबा असा हात लावा. मग तो हार घालणारा माणूस असा हात लावतो हाराला आणि ज्याला घातला तोही तसंच त्यांच्याकडे बघतो. पण या दोघांच्या मध्ये तिसराच इथं येऊन उभा राहतो. त्याचं काही काम आहे का? पण हा मान मिळावा म्हणून मान पुढं करतो. ऐका जरा, समाज आज मानेल उद्या मानणार नाही. ऐसा हा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया. ऐकून आहात, समाज घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. परमार्थ करू लागला का तर त्याला म्हणतात झाला गोसाई. एखादा चांगला नेटाने संसार करू लागला का याला काय बांधून न्यायचं काय की वर. समाज दोन्हीकडूनही बोलू चालू देत नाही. यासाठी ऐका जरा, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता ऐका वचन तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. म्हणे आता ऐका वचन तेजो नियोजन भक्ती करा. तेजो नियोजन भक्ती करा. तुकाराम महाराज निर्णय देतात. निर्णय नका समाजाच्या नादी लागो. त्याग करा पण भक्ती करा. तेजुनिया जन, जनाने मानण्यापेक्षा देवाने मानणं चांगलंय. देवाने मानावं आणि देवाने मानण्यापेक्षा संतांनी मानावं. जे जनमान्य होतात म्हणजे लोकमान्य होतात ते देवमान्य होतातच असं नाही. काही काही लोकमान्य होतात पण देवमान्य होत नाहीत. काही लोकमान्य होतात देवमान्य होतात पण संत मान्य होत नाहीत. पण एक ऐका, जे संत मान्य होतात ते देवमान्य आणि लोकमान्य सहज होतात. देवमान्य झाले आमचे विभीषणजी. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला लंकेवर स्वारी करण्याच्या उद्देशाने समुद्राच्या काठावर जातात त्यावेळेला विभीषण महाराज आपल्या सख्या भावाचा त्याग करतात आणि प्रभूंना शरण येतात. प्रभूंना शरण आल्यानंतर त्या लंकेतील काही अंतरखाना खुणा विभीषणजी प्रभूंना सांगू लागतात. तसं प्रभूंना सांगण्याची गरज नाही, पण प्रेमभरामध्ये आपला स्वीकार केला प्रभूंनी. आता सर्व काय आहे ते त्यांच्या समोर मोकळं करावं सांगितल्या. प्रभूंना विभीषणाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने लंकेवर विजय मिळाला. रावणाला मारलं
लंकेचं राज्य प्रभूंचं झालं आणि प्रभू वानरांसह सर्वांना घेऊन अयोध्येला आले. राम राज्याभिषेक झाला. थोडक्यामध्ये हे सगळं रामायण आपल्या नजरेसमोर आणा. आणि राम राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभूंनी 14 वर्षाच्या वनवासामध्ये उत्तर म्हणजे शेवटी त्या 6 महिन्याच्या कालामध्ये आणि त्यातल्या त्यात लंकेवर स्वारी करण्याच्या समय आला. विभीषणजी आपणाला शरण आले आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये वानरांनी खूप मोठं सहकार्य केलं. आणि प्रभू बोलतात, या वानरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मला करता आली नाही. राणीच्या पाले खाईरा, पाला खाल्ला वानरांनी. पाला खाऊनी वाहिले पर्वत, पाला खाऊनी वाहिले पर्वत, बांधिला से तू सिंधुवरी, सिंधुवरी बांधिला से तू सिंधुवरी. पाला खाऊनी पाला खवणिया वाहिली पर्वत, बांधीला सेतू सिंधुवरी. या वानरांनी खूप कष्ट केले आणि या वानरांच्या सहकार्याने मला लंकेवर विजय मिळविण्यात आला. धन्य आहेत ते वानर, धन्य आहेत ते वानर. वानरांना धन्यता दिली. जरा माफी मागून बोलतो. कारभारी महाराज, रामेश्वर महाराजांसारख्यांना कोणी वा म्हणेल. आमच्या मृदंग वादकाने एखादा चक्रधार टाकला तर बसलेले माणसं चक्रावून जातात तर वा म्हणतात. वा काय मृदंगी आहे. दोन्ही कडून वाजितो. कोणी वाजितात. वा वा. पण ऐका, जरा माफी मागून बोलतो. या कार्यक्रमासाठी अगोदर, या चटया टाकण्याच्या अगोदर ज्यांनी झाडणी हातामध्ये घेतली आणि यातला केर झाडून टाकला, टोपल्याने भरला, उकरड्यावर नेऊन टाकला, त्याच्यानंतर या चटया टाकल्या, सुंदर अशा साफ केल्या, पखवाजासाठी कणिक आणून ठेवली, घोडी आणून ठेवली, टाळासाठी गादी ठेवली, टाळं ठेवले, विणा लावून ठेवला, या सगळ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर चालू झाल्यानंतर हे बादशाह आले आणि यांनी एखादी चाल म्हटली की वाह वाह. चांगल्याला कोणीही वा म्हणेल, पण विचार करा, आपण जी बसण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था ज्यांनी केली त्यांचं आठवण तरी. पण ऐका, या कामाची जे आठवण ठेवतात, अगदी निकृष्ट कामाची जी आठवण ठेवतात, ते खऱ्या अर्थाने मोठे असतात. आमच्या प्रभू रामचंद्रांनी वानरांनी सहकार्य केलं. पहिले आभार, पहिली धन्यता वानरांना दिली. आणि त्याच्यानंतर प्रभू बोलू लागले, विभीषण महाराज आपल्या सख्या भावाचा त्याग केला आणि विभीषणजी मला शरण आले. खरं तर प्रभू बोलतात, खरं तर विभीषण महाराजांचं नाव संतांच्या यादीमध्ये घेण्यासाठी काही हरकतच नाही. आता खरे संत होते का ते
देवाकडे असे डोळे वाटारून बघू लागले. त्याच्यामध्ये नाही दम निघाला आमच्या तुकोबाऱ्यांना. तुम्ही असं म्हणाल कीर्तनकार बोको प्रभू रामचंद्रांचं सांगायले आणि तुकोबारा तिथं. होय, जी जी झाली अवतार तुका त्यांची बरोबर. तुकोबारा उठून उभे राहिले. प्रभू जी महाराज, त्या बिभीषणाला तुम्हाला काय डोक्यावर घेऊन नाचायचं असेल ते नाचा, पण त्या बिभीषणाला मी संत म्हणणार नाहीत. बिभीषणाला मी संत म्हणणार नाहीत. प्रभू रामचंद्र बोलतात तुकोबाराय, मी प्रभू बोलतो. प्रभू हो माहित आहे. भयादस्य अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमः. आकाशी सर्वत्र वसावी वायुने नावभरी उगी नसावी. पावकी दहावी वर्षावी जळी समुद्री बैसका नसंडावी. काय पर्वती बैसका नसंडावी समुद्री रेखा दुरंडावी. पृथ्व्या भूती व्हावी ही आज्ञा. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण व्हाले जो जगाते चाळीता. म्याची नेमिला साता काळू ग्रासित असे भूता ईसा जो समर्थ. तुम्ही जगाचा नाथ. तुकोबारा बोलतात मला माहित आहे तुम्ही समर्थ आहात, पण तुम्ही जरी बिभीषणाला संत म्हणू लागलात तरी आम्हाला ते मान्य नाही. आम्ही बिभीषणाला संत मानायला तयार नाहीत. त्यावेळेला प्रभू जरा बारीक झाले आणि प्रभू म्हणाले महाराज ठीक आहे, बिभीषणाला मी संत म्हणू लागलो पण तुम्हाला मान्य नाही, कारण तर सांगाल. प्रभू रामचंद्रांना जगद्गुरु तुकोबारा कारण काय सांगतात रामेश्वर महाराज. लंका राज्य दान मागितले लंका राज्य दान मागितले लंका राज्य दान मागितले लंका राज्य दान मागितले. शरण आले बिभीषणजी, पण शरणागतीच्या मोबदल्यात लंकेचं राज्य मागितलं की नाही, म्हणून आम्हाला मान्य नाही. सज्जनांनो, बिभीषण महाराज देव मान्य झाले पण संत मान्य नाही झाले. बिभीषण महाराज देव मान्य झाले पण संत मान्य नाही झाले. पण जे संत मान्य झाले ते देव मान्य आणि लोकमान्य सहज झाले. तेवढंच एक वाक्य पूर्ण करतो थांबतो. जे संत मान्य झाले ते देव मान्य आणि लोकमान्य सहज झाले. ऐका जरा. जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार हा नामदेव महाराजांचा अवतार. नामदेव महाराजांनी पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रतिज्ञा केली. वाल्मिकाने 100 कोटी श्लोक रचना केली, मी सुद्धा 100 कोटी अभंग रचना करीन. संतांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवाने सुद्धा सहकार्य केलं. आपण 80 वर्षाचं आयुष्य असताना सुद्धा संतांच्या महाराष्ट्रीयन संतांच्या यादीमध्ये नामदेवरायासारखे आयुष्यमान कोण दुसरे नव्हते. एवढं प्रदीर्घ आयुष्य नामदेव महाराजांना प्राप्त झालं. पण 4 कोटी अभंग रचना बाकी शिल्लक राहिली आणि समाधिस्थ झाली. ती 4 कोटी अभंग रचना पूर्ण करण्यासाठी नामदेवरायांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने दुसरा अवतार घेतला. आणि अवतार घेतल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्माने नामदेव महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये गेले. नामदेवी केली स्वप्न माझी जागी, सवी पांडुरंगी येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये.
मग तुकोबरायांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडू लागले ते अभंग रूपाने बाहेर पडू लागले. मग तुकोबरायांची ती वाणी अखंड गंगेच्या ओघासारखी वाहू लागली. आणि त्याच दृष्टीने जगद्गुरु तुकोबरायांची वाणी अमृतासारखी गोड असल्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून समाज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला जमू लागला. अनेक ब्राह्मण मंडळी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊ लागली. पण बाकीच्यांचं ठीक आहे. रामेश्वर भट्ट हे शास्त्री होते, पंडित होते. शास्त्री पंडित 4 वेद आणि 6 उपांगाचे ज्ञाते होते, सर्व शास्त्राचे ज्ञाते होते. त्या रामेश्वर भट्टांच्या प्रवचनाची गर्दी कमी झाली आणि तुकोबरायांच्या कीर्तनाची गर्दी वाढली. रामेश्वर भट्ट विचारू लागले, आज कसं काय माणसं कमी आले? ते तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे तिथं अमक्या ठिकाणी, तिथं गेला समाज. अरे, रामेश्वर भट्ट विचार करतात, तुकाराम आपल्या प्रवचनाची गर्दी जर कमी होऊ लागली तर उद्या अवघड आहे. मग तुकोबरायांच्या वाणीमधून वेदाचा अर्थ मराठीमध्ये जशास तसा बाहेर येऊ लागला. तेव्हा रामेश्वर भट्टांनी हे ऐकलं आणि रामेश्वर भट्टांनी त्या काळात विचार केला की हे योग्य नाही, ते बंद केलं पाहिजे. थोडक्यात सांगायचंय मला, गावच्या पाटलाला पत्र लिहिलं, आपल्या गावामध्ये तुकाराम तो वेदाचा अर्थ मराठीमध्ये करतोय, तेवढं बंद करा. त्याचं ते वाङ्मय बंद करा, अभंग बंद करा. पाटलाचं पत्र म्हणून काय, पाटलाला पत्र आलं रामेश्वर भट्टांचं. अगोदरच पाटलाच्या पोटात दुखत होतं. त्याच्यामध्ये रामेश्वर भट्टांची साथ मिळाली. मग तर काय बघायचं काम नाही ना. ठीक आहे, तुकोबरायांना बोलावून घेतलं. रामेश्वर शास्त्रींचं हे पत्र आहे. दाखवलं पत्र पाटलाने, हे रामेश्वर शास्त्रींचं पत्र आहे. तुकोबरायांनी त्या पत्राचा आदर केला. वंदन करतो मी पत्राला. काय म्हणणं आहे श्रेष्ठींचं? त्या रामेश्वर भट्टांचं पत्र पाटलांनी वाचून दाखवलं. तुमच्या गावातील तुकाराम वेदाचा अर्थ मराठीमध्ये करतो, अभंग करतो, तेवढी अभंग रचना बंद करा. ठीक आहे, पण आतापर्यंत केलेल्या अभंगाचं काय? म्हटले ती इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाका. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाका. आज्ञा मान्य. ठीक आहे, देवाची इच्छा काय असेल ते केलेले अभंगाच्या वह्या दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडली. आणि तुकोबराय थोडा खेद वाटतोच ना मनाला. सांगू लागले, हे मी माझ्या मनाने केलं नाही, देव स्वप्नात आले, नामदेव महाराज स्वप्नात आले. हे असलं सांगायचं नाही. हे असलं पुराण भाड्या बोबड्यांना सांगायचं, आमच्यासारख्यांना नाही सांगायचं. नाही मान्य केलं त्यांचं. ठीक आहे, काय इच्छा असेल ते. तुकोबराय निवांत बसले, घरी भजन करत बसले. किती दिवस अभंगाच्या वह्या बुडवल्यात. तुकाराम महाराज घरी बसलेत 5 दिवस. आणि जाणारा येणारा समाज त्यांच्या दारावून जात असताना काही समाज बोलू लागला, बघा अगोदर सावकारकीच्या वह्या बुडवल्या आणि आता अभंगाच्या वह्या बुडवल्या. देवना संसार तुका दुही कडी चूर. एवढ्यावर लोक थांबले नाहीत. देव असता तर नसता का आला. आता 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 तुकाराम महाराजांना असं वाटू लागलं, मला दगड घातले तरी चालतील, पण माझ्या देवाचं अस्तित्व लोक नाकारतात. देवाचं अस्तित्व सिद्ध झालं पाहिजे म्हणून 5 दिवस घरी बसल्यानंतर उठले आणि ज्या ठिकाणी वह्या
टाकल्या होत्या डोहामध्ये, त्या डोहाच्या काठाला जाऊन त्या काठावर बसले. तिथं 13 दिवस बसले. निळोबारायांनी तुकोबाराय 13 दिवस अनुष्ठान करते झालेत असं सांगितलं, पण रामेश्वर भट्टाने 18 दिवस सांगितले. हे वाद मला आपल्या समोर नाही ठेवायचा. शेवटी अभंगाच्या वह्या वर निघाल्या. भाविक लोकांनी उड्या घातल्या. ही गोष्ट गावच्या पाटलाला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे पटली. रामेश्वरांच्या कानावर गेली गोष्ट, आणि रामेश्वरांच्या कानावर गेल्यानंतर रामेश्वर भट्ट म्हणाले, प्रत्यक्ष आपण जाऊन पाहिलं पाहिजे काय प्रकरण आहे ते. म्हणून रामेश्वर भट्ट पुण्याहून देहूला येणार आणि चौकशी करणार. पण पुण्यामध्ये आल्यानंतर रामेश्वर भट्ट अनगडशा सिद्धा फकीराच्या त्या एका बारवामध्ये सकाळी स्नान करण्यासाठी उतरले. ते अनगडशा सिद्ध पुरुष त्यांची ती बारव, त्यांच्या नमाजसाठी ठेवलेलं ते पवित्र पाणी, आणि त्याच्यामध्ये हे स्नान करत आहेत. शिष्यांनी जाऊन सांगितलं, रामेश्वर भट्ट आपल्या बारवामध्ये स्नान करतात. ते अनगडशा सिद्ध फकीर येतात आणि आपल्या बारवामध्ये हे स्नान करत असताना रामेश्वर भट्टांना बघतात आणि शाप देतात. आणि अंगाचा दाह होतो. बाहेर निघाल्यानंतर अंगाचा दाह होऊ लागला. आतमध्ये उडी मारली की बरं वाटू लागलं. ऐशी ही डुबती रहो. शेवटी बाहेर निघाले. ते ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये येऊन लोळणं घेतलं. शरणागती स्वीकारली ज्ञानोबारायांची. माझ्या अंगाचा दाह होतो आहे, शांत करा. तो शांत करा. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी रामेश्वर भट्ट त्यांना सांगितलं, रामेश्वरा, जगद्गुरु तुकोबाराय हे नामदेव महाराजांचे प्रति अवतार आहेत. नामदेवरायांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे आणि त्यांची तुमच्याकडून काहीतरी निंदा घडलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या अंगाचा दाह शांत होत आहे. तरी तुम्ही माझ्या दरबारामध्ये न राहता जगद्गुरु तुकोबारायांना शरण जा. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला मान्य आहेत, श्रेष्ठ आहेत अशा प्रकारची उक्ती जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत आमचे नामदेव महाराज कडू काय ज्ञानोबाराय कडू लागलेले आहेत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय माथोर काजो अवतार नामयाचा. ऐका संचरानो, नामदेव काय ज्ञानोबारायांनी रामेश्वर भट्टांना असं सांगितल्यानंतर, दृष्टांत दिल्यानंतर रामेश्वर भट्ट तुकोबारायांकडे शरण जातात. तो पुढचा भाग सोडा. तुकोबारायांकडे शरण गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या एका वचनाने रामेश्वर भट्टाच्या अंगाचा होत असणारा दाह शांत होतोय. पण रामेश्वर भट्टांना आमच्या ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबाराय हे आम्हाला सर्व संतांमध्ये श्रेष्ठ आहेत आणि ते मला प्रिय आहेत, आवडते आहेत. ही ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांची केलेली स्तुती, अर्थात दिलेला मान. म्हणून जनाने मानण्यापेक्षा देवाने मानावं आणि देवाने मानण्यापेक्षा संतांनी मानावं. यासाठी आमचे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी आणि रामेश्वर भट्टांना आमचे जगद्गुरु तुकोबाराय श्रेष्ठ आहेत आणि आम्हाला प्रिय आहेत असं म्हटल्यानंतर तुकोबारायांना ते आवडलं नाही आणि तुकाराम महाराज ज्ञानोबारायांना उत्तर देत असताना काय म्हणतात ते ऐका. माझा पामरा आहे काय थोरपणा
मज पामराई काय थोरपण पायीची वाहन पायी बरी त्रैलोकीचा मान नावडी त्रैलोक्याचे मालक असणारे भगवान त्यांनी जरी मान दिला आमच्या संतांनी जरी मान दिला आणि समाजाने जरी मान दिला तरी तुकाराम महाराज सारख्या महापुरुषांना अर्थात संतांना तो मान आवडत नाही. त्याचं कारण आहे फक्त देव आवडतो. नावडी तया देवावीन नाही असता देहावरी अशा तृष्णा कैची उरी निळामणी ती देवाची झाली कल्पकल्पांती संचली त्रैलोकीचा मान धन नावडी तया देवावीना. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर